हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला नवीन चॅप्टर चालू करत आहोत, तो म्हणजे ॲल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल्स. सो या चॅप्टरमध्ये आपला एकच प्रॅक्टिस सेट आहे आणि त्याच्यासाठी आपण आधी काही हे बघूयात की हे टर्म्स नक्की काय आहेत. तर ॲल्टिट्यूड म्हणजे काय, मेडियन म्हणजे काय, व्हॉट इज ऑर्थो सेंटर, व्हॉट इज सेंट्रॉइड. सो सगळ्यात पहिलं आपण फक्त याची ओळख करून घेऊयात. हे काय तुम्हाला डिरेक्टली एक्झाममध्ये विचारणार नाही आहेत, बट तुम्हाला माहिती हवं आहे. सो इथे सगळ्यात पहिलं काय विचारलं आहे बघा, ॲल्टिट्यूड. सो ॲल्टिट्यूड म्हणजे काय, एकदम इझी लँग्वेजमध्ये ॲल्टिट्यूड इज इक्वल टू हाईट. ॲल्टिट्यूड म्हणजेच हाईट. समजा आता आपण हा एखादा ट्रायंगल घेतला आणि त्याचसोबत सांगते की मेडियन म्हणजे काय. तर मेडियन म्हणजे एखाद्या ट्रायंगलमधलं जे आहे ते सेंटरचं डिस्टन्स. तर आता आपण बघूया की हे दोन वेगळे कसे आहेत. समजा मी ट्रायंगल घेतला एक, समजा हा आहे आपला ट्रायंगल, बरोबर. आता ह्याला मी परपेंडिक्युलर ड्रॉ करते. ओके, सो ही परपेंडिक्युलर आहे इथे. जस्ट अ सेकंड. ठीक आहे, ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली. सो ही काय झाली आहे, याला आपण काय म्हणतो, ही झाली परपेंडिक्युलर, बरोबर. याला आपण म्हणतो परपेंडिक्युलर आणि हीच काय आहे आपली हाईट म्हणजेच ॲल्टिट्यूड. समजतंय का. जी ॲल्टिट्यूड म्हणजे काय, हा ट्रायंगलचा वर्टेक्स आहे, बरोबर. सो ह्या वर्टेक्सपासून परपेंडिक्युलर लाईन काढायची आपल्याला. कुठून, वर्टेक्सपासून ही जी परपेंडिक्युलर लाईन भेटते आपल्याला स्ट्रेट खाली त्याच्या ऑपोजिट साईडला. सो वर्टेक्सची जी ऑपोजिट साईड आहे ट्रायंगलची, त्याला जेव्हा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो तर ती असतं आपलं ॲल्टिट्यूड म्हणजेच हाईट. आता मेडियन म्हणजे काय, आपल्याला ही जी लाईन आहे वर्टेक्सच्या ऑपोजिटची लाईन, सो त्याचा मिडल डिस्टन्स काढायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इथे 5 सेंटीमीटर आहे तर हे येणारा डिस्टन्ससुद्धा आपल्याला 5 सेंटीमीटरच पाहिजे, बरोबर. हे जर 5 सेंटीमीटर आहे तर हे इथून जे येणारा पुढचं डिस्टन्स आहे ते सुद्धा 5 सेंटीमीटर पाहिजे. तेव्हा आपण ही जी लाईन असते इथे, ही जी लाईन आहे इथे, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो मेडियन. ओके, सो ते आहे ॲल्टिट्यूड आणि ही आहे मेडियन. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला समजावते म्हणजे, आणि तुम्हाला वेगळ्या ह्याच्यामध्ये फिगरसुद्धा काढते सो दॅट तुम्हीसुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये काढू शकाल. आपण पुन्हा एकदा बघूयात. पहिलं तर मी एक ट्रायंगल काढलं आहे, करेक्ट. आता मी हा जो ट्रायंगलचा वर्टेक्स आहे तिथून एक काय काढले, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, बरोबर. त्याच्यानंतर हे मी तुम्हाला रफ दाखवते, आपण नंतर व्यवस्थित त्याचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. समजा इथं काढलेली आहे मेडियन. ओके, सो याचा डिस्टन्स इथे आपण 5 सेंटीमीटर कन्सिडर करू. तर याचा पण डिस्टन्स इथे 5 सेंटीमीटरच असायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण मेडियन. याचा डिस्टन्स हा जो ॲल्टिट्यूड आहे त्याच्यामुळं जे काही दोन पार्ट्स होत आहेत त्याचं डिस्टन्स हे वेगवेगळं असू शकतं. जसं की इकडे समजा आपण घेतलं की इकडे आहे 6 सेंटीमीटर तर इकडे 4 सेंटीमीटर असं सुद्धा असू शकतं. सो जेव्हा आपण ॲल्टिट्यूड काढतो तर ती लाईन परपेंडिक्युलर पाहिजे. तर
इक्वली डिवाइड करणारी नाही. इक्वली डिवाइड कोण करते तर आपले मीडियन करते. मी इथे लिहिते की हा काय आहे, ॲल्टिट्यूड म्हणजेच हाईट. हा कसा असतो आपला, परपेंडिक्युलर असतो. ॲल्टिट्यूड कसा असतो, परपेंडिक्युलर. बरोबर. आणि ही आहे ती काय आहे, मेडियन आहे. हे काय आहे, मेडियन. सो लक्षात घ्यायचं आहे की हा ट्रायंगलचा जो वर्टेक्स आहे त्यापासून ट्रायंगलच्या अपोजिट साईडला आपण जेव्हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय सो तेव्हा आपल्याला ॲल्टिट्यूड मिळतो. आणि जेव्हा आपण ट्रायंगलच्या वर्टेक्सपासून ऑपोजिट साईडला आपण इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतोय तेव्हा आपल्याला काय भेटतंय, मेडियन भेटतोय. ओके. सो हे दोन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायचं की ॲल्टिट्यूड म्हणजे काय आणि मेडियन म्हणजे काय. जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारला की ॲल्टिट्यूड ड्रॉ करा सगळ्या साईडचे, तर तुम्हाला कळायला पाहिजे की परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. जेव्हा सांगतील की मेडियन ड्रॉ करा सो तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की येस, तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला मेडियन ड्रॉ करायचं आहे. ओके. आता आपण बघूया की ऑर्थो सेंटर म्हणजे काय. तर हे मी इरेज करते. जेव्हा आपण हा ट्रायंगल ड्रॉ करतोय बरोबर, सो ह्या ट्रायंगलमध्ये आपण इथून काढला परपेंडिक्युलर बरोबर, इथून सुद्धा आपण एक परपेंडिक्युलर काढला आणि इथून सुद्धा आपण काढला एक परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर आहे, इकडून हा परपेंडिक्युलर आहे आणि इकडून हा. सो जेव्हा आपण तिन्ही ट्रायंगलच्या साईडला ॲल्टिट्यूड ड्रॉ करतो म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि त्यांच्यामधून जो इंटरसेक्शनचा पॉईंट इथे तयार झाला आहे बघा, हा जो इंटरसेक्शनचा पॉईंट तयार झाला आहे ह्याला आपण काय म्हणतो, ऑर्थो सेंटर. सो ऑर्थो सेंटर केव्हा आपण म्हणणार आहोत, जेव्हा ॲल्टिट्यूडमुळे आपल्याला एक सेंटर पॉईंट मिळणार आहे तेव्हा. बरोबर. आता ॲल्टिट्यूडपासून आपण ऑर्थो सेंटर पाहिला, तसंच सिमिलरली मेडियनचा सेंट्रॉइड तयार होतो. सो आता आपण हे ऑर्थो सेंटर तुम्ही लिहून घ्या. हे काय आहे आपलं, ॲल्टिट्यूड्सपासून मिळतो. ब्रॅकेटमध्ये फक्त ॲल्टिट्यूड लिहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल की ऑर्थो सेंटर म्हणजे ॲल्टिट्यूड्सचा इंटरसेक्शन पॉईंट. हवं तर मी इथे खाली लिहिते सुद्धा. इंटरसेक्शन पॉइंट ऑफ ॲल्टिट्यूड्स. ओके, हे लिहून घ्या. आता आपण पाहूयात मेडियन्स. समजा आपण हा ट्रायंगल घेतलाय, आता आपण मेडियन ड्रॉ करतोय जी मध्ये यायला पाहिजे. ओके. समजा ती येते इथे, इथून एक मेडियन ड्रॉ केली ती आली इथे, इथून एक मेडियन ड्रॉ केली ती आली इथे. सो हे परपेंडिक्युलर नाही आहेत इथे, हे काय आहेत, मेडियन्स आहेत. म्हणजे हे इक्वली डिवाइड करतात, ही लाईन ही लाईन, ही ही
आणि हे इक्वली डिवाइड केलेले आहेत. सो इथे जो हा पॉईंट मिळतोय आपल्याला, हा पॉईंट, याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड. हा आहे सेंट्रॉइड. म्हणजे काय, इंटरसेक्शन पॉइंट ऑफ सेंट्रॉइड, सॉरी मेडियन्स. इंटरसेक्शन पॉइंट ऑफ मेडियन्स इज कॉल्ड एज सेंट्रॉइड. आणि मग असं काय होतं अल्टिट्यूडचा, ऑर्थो सेंटर. आता इथं सेंट्रॉइडची एक प्रॉपर्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहे, हे लिहून घ्या आपण, ते सुद्धा लिहूयात. प्रॉपर्टी काय आहे एक तर, द सेंट्रॉइड डिवाइड्स. कशाला डिवाइड करतं सेंट्रॉइड, द सेंट्रॉइड डिवाइड्स each median in the ratio of 2:1. सो ही आहे आपली प्रॉपर्टी की हा जो सेंट्रॉइड आहे तर तो प्रत्येक मेडियनला, म्हणजे ही एक मेडियन, ही एक मेडियन, ही एक मेडियन, ह्या सगळ्या मेडियन्सला 2:1च्या रेशोमध्ये डिवाइड करतो. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. हे आपण कसं ॲप्लाय करणार आहे ते आपण प्रॅक्टिस सेटमध्ये बघू. आता त्याच्या पुढे आपल्याला काय बघायचं आहे की ॲक्यूट ट्रायंगल आणि ऑप्ट्यूज ट्रायंगल नक्की काय आहे. सो हे लिहून घेतलं असेल तुम्ही, मी इरेज करते. ठीक आहे. आता अक्यूट ट्रायंगल म्हणजे काय, आता आपण इथे याचा वापर करूया स्केलचा. समजा मी ही स्केल घेतलेली आहे. ठीक आहे, याच्यावरती आता मी काय घेणार आहे, हे प्रोट्रॅक्टर. ठीक आहे, हे इथे ठेवलं. आता आपण काय घेणार याच्यानी, ॲक्यूट ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल ज्याचा अँगल हा 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, तो असतो ॲक्यूट ट्रायंगल. आणि ऑप्ट्यूज ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल ज्याचा अँगल हा 90 डिग्रीपेक्षा एक्स्ट्रा आहे. आता बघा, मी इथे आपलं प्रोट्रॅक्टर जे आहे ते पॉईंट केलेलं आहे. आता आपण बिलो 90 घ्यायची याची डिग्री. समजा मी घेतली 60. ठीक आहे, पेक्षा आपण काय करू, थोडी आधीची घेऊ तर मोठा होईल बराच ट्रायंगल. समजा मी 50 घेतली. ओके, आता मी हे इथे प्लेस करते. आणि इथे आपली लाईन ड्रॉ करते, बरोबर. सिमिलरली इकडचा सुद्धा मी काय करते, लेस दॅन 90 घेणार. मग इथं मी 40 घेते. ओके, आणि मी हे जॉईन करते. म्हणजे हा जो अँगल आहे आपल्याला तो किती घेतला होता आपण, 50 डिग्री, आणि हा घेतला होता तो 40 डिग्री, बरोबर. सो हा जो ए बी आणि सी ट्रायंगल आहे ह्याला आपण म्हणतो ॲक्यूट ट्रायंगल. का तर ह्याच्यात जे अँगल्स आहेत दे आर बिलो 90 डिग्रीज. आता तसंच आपण काढणार आहोत आता आपण काढणार आहोत
ऑप्ट्यूज अँगल. ठीक आहे. आता इथं ग्रेटर दॅन 90 डिग्री घ्यावं लागेल. याची घेतलेली आहे आपण समजा 110. सो हे स्केलनी आपण जॉईन करत आहोत. 110 पेक्षा लेट्स कन्सिडर की मी 120 घेतली आहे. हे मी फक्त दाखवते तुम्हाला की काय आहे ॲक्यूट आणि ऑप्ट्यूज अँगल. सो असं कन्सिडर करा की 120 घेतली आहे. ओके. तसंच सिमिलरली इथून इथे आपण घेऊया, हे खूपच लांब होते, मी इरेज करते. आणि ह्याला आपण जॉईन करूयात आता. याला मी करते जॉईन. सो हा अँगल आपण किती घेतला होता, 120 डिग्री. म्हणजे हा कसा अँगल आहे, ऑप्ट्यूज अँगल, म्हणजेच ऑप्ट्यूज ट्रँगल आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही कुठलंही एकच अँगल घेतला तरी चालतो अबाव 90 डिग्री. हा पण घेतलाच पाहिजे असं काही नाही आहे. सो हा आपण इथे ऑप्ट्यूज ट्रँगल बघितलेला आहे. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायचं. एक ते सेंट्रॉइडची प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की तो ईच मेडियनला इट डिवाइड्स इंटू 2:1 रेशो. ते एक लक्षात ठेवा. ॲल्टिट्यूड काय, मेडियन काय लक्षात ठेवा आणि ॲक्यूट ऑप्ट्यूज अँगल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात ज्याच्यामध्ये आपण डिरेक्टली आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व घेऊयात. थँक्यू.